Good morning student. Today we learn about the need and importance of EDP, then shortcomings of EDP and types of program for the education and training entrepreneurs. These three parts we'll learn in this lecture. So we start with first needs and importance of EDP. Entrepreneurs plays an important role in economic development at any country. If the industrial progress of the developing country is slow, it indicates that the level of entrepreneurship is low in that country. Entrepreneurs makes use of the factors of productions of the fullest advantage of the society, generate employment, create innovations, improve standard of living, develop backward area, etc. All this lead to higher economic growth. So entrepreneurial development is very essential for the economic development of country. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नीड्स अँड इम्पॉर्टन्स दिलेले आहेत EDP एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचे, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप ही आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायला, प्रत्येक कंट्रीची इकॉनॉमिक डेव्हलप करायला एंटरप्रेन्योर्स हे मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात, म्हणजे मोठ्या प्रमाणात हेल्प करत असतात इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला कंट्रीची. जर समजा एखाद्या कंट्रीची इंडस्ट्रियल प्रोग्रेस ही लो असेल किंवा स्लो असेल, तर आपण समजून द्यायचं की ते इंडिकेट करतं की आपल्याला एंटरप्रेन्योरशिप त्या कंट्रीमध्येही लो आहे. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप ज्या कंट्रीमध्ये लो असते त्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्रियल प्रोग्रेस ही आपल्याला कमी प्रमाणात दिसून येते. त्याचबरोबर एंटरप्रेन्युअर्स हे आपल्याला वेगवेगळ्या फॅक्टरमध्ये डेव्हलपमेंट करायला मदत करत असते. त्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल किंवा इनोव्हेशन करणं असेल, त्याचबरोबर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्हमेंट असेल, त्याचबरोबर बॅकवर्ड क्लासमध्ये डेव्हलपमेंट असेल, अशा प्रकारची वेगवेगळी कामं ही एंटरप्रेन्युअरशिप करायला आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलप केल्यामुळे आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ करायला हेल्प होत असते. त्यामुळे आपल्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ही खूप महत्त्वाची आहे. जर आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची असेल कंट्रीची, तर आपल्याला पहिलं एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट करावी लागेल. कारण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण सोसायटीची डेव्हलपमेंट असेल किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल किंवा इनोव्हेशन करणं असेल, त्याचबरोबर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह करायची असेल किंवा बॅकवर्ड एरिया आपल्याला डेव्हलप करायचा असेल, तर आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्यामुळे ते केल्याच्यानंतरच आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही ग्रोथ ही होत जाते. त्यामुळे आपल्याला फर्स्ट एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. The state of being jobless is being a big problem that affect both developed and developing countries. The entrepreneurship development program has an important role to play in solving unemployment problem. The problem of unemployment and unemployment is different in developing and developed nations. In the developed nations, the unemployment is viewed more as social problem than the economic ones. The unemployment is demoralized. It is major source of waste in our present economic system. म्हणजेच जॉबलेस लोकांकडे जॉब नसणे किंवा लोकसंख्या जॉबलेसपणा किंवा अनएम्प्लॉयमेंट ही प्रत्येक नेशनची एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामध्ये डेव्हलप कंट्री असेल की डेव्हलपिंग कंट्री असतील, दोन्ही टाईपच्या कंट्रीमधील अनएम्प्लॉयमेंट हा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हे आपल्याला अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करत असतात. म्हणजे ते एम्प्लॉयमेंट जनरेट करायला आपल्याला मदत करत असतात. त्याचबरोबर ते प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम हा प्रत्येक कंट्रीनुसार हा वेगवेगळा असतो. म्हणजेच डेव्हलपिंग कंट्री आणि डेव्हलप कंट्री यांमध्ये आपल्याला डिफरन्स दिसून येतो. त्यामध्ये डेव्हलप कंट्रीमध्ये अनएम्प्लॉयमेंट हा एक मोठा सोशल प्रॉब्लेम म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, रादर दॅन द इकॉनॉमिक प्रॉब्लेमपेक्षा त्याच्याकडे आपल्या अनएम्प्लॉयमेंटकडे मोठ्या प्रमाणात बघितलं जातं, मोठ्या प्रमाणात सोशल प्रॉब्लेम म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. कारण अनएम्प्लॉयमेंटमुळे आपल्याला डिमॉरलाइज होतं. म्हणजेच जी व्यक्ती असेल किंवा ज्याच्याकडे जॉब नाही तो डिमॉरलाइज होतो, त्याला कोणत्याही प्रकारचं मोटिवेशन मिळत नाही, तो डिमॉरलाइज होऊन जातो. त्यामुळे अशा प्रकारचा अनएम्प्लॉयमेंट हा प्रॉब्लेम आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे जर आपल्या अनएम्प्लॉयमेंट जर संपवायची असेल किंवा कमी करायची असेल किंवा एम्प्लॉयमेंट आपल्याला जास्तीत जास्त वाढवायची असेल, तर आपल्याला EDPची खूप गरज आहे. कारण EDPच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करून आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार करू शकतो, म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर अनएम्प्लॉयमेंट कमी करायची असेल किंवा आपल्या नेशनची डेव्हलपमेंट करायची असेल, तर आपल्याला जी EDP हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्या माध्यमातून आपण वेगळ्या प्रकारचे एम्प्लॉयमेंट जनरेट करून आपल्याला अनएम्प्लॉयमेंट कमी करता येईल. नेक्स्ट पार्ट इज शॉर्टकमिंग्स ऑफ EDP. Majority of institutes engage in EDP that are themselves not convinced of
व्हॉट दे आर डुईंग ॲज अ टास्क डिलिगेट टू देम बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला EDPच्या काही कमतरता म्हणजेच शॉर्टकमिंग्स आपल्याला दिले आहेत, त्यांच्यामध्ये काय कमतरता आहेत यामध्ये या दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला पहिले दिलेले आहे, त्यामध्ये असं सांगितलं जातं की गव्हर्नमेंटने त्यांना दिलेली जबाबदारी म्हणून ते जे काही टास्क करत असतात त्यावेळी ते काय करतात त्याबद्दल त्यांना खात्री नसते. अशा मेजॉरिटी इन्स्टिट्यूटला त्याबद्दल खात्री नसते की त्यांना गव्हर्नमेंटने दिलेलं टास्क आहे त्याच्या माध्यमातून ते काय नेमकं करत असतात त्याच्याविषयी त्यांना खात्री नसते. म्हणजेच एक्झॅक्टली त्यांना काय करावं याच्याविषयी खात्री नसते की आपण एक्झॅक्टली कशा पद्धतीने प्रोग्राम करावा, त्याचबरोबर कशा पद्धतीने तो आपल्याला युजफुल होईल याच्याबद्दल त्यांना खात्री नसते. Thus involved and concerned with selective and follow-up activities have either limited manpower support or नॅरो लिंकेज विथ द अदर सपोर्ट एजन्सीज. म्हणजेच अशा प्रकारचे ऑर्गनायझेशन असतात या सिलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज असतील किंवा फॉलोअप ॲक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये ते कार्यरत असतात. सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत नाही, तर सिलेक्टिव्ह काही प्रोग्राम असतील किंवा ज्या काही टास्क असतील त्यामध्ये ते इन्व्हॉल्व घेत असतात. कारण त्यांना लिमिटेड मॅनपॉवर असेल किंवा लिंकेज असतं, ते इतर एजन्सीबरोबर लिंकेज असतं, ते लिंक नॅरो असेल, कमी असेल, तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत असतात प्रोग्राम डेव्हलप करायला. त्यामुळे ते सिलेक्टिव्ह जे काही प्रोग्राम असतील तेच ते अरेंज करत असतात. नेक्स्ट इज नॉन अवेलेबिलिटी ऑफ व्हेरियस इनपुट लाईक रॉ मटेरियल, पॉवर एक्सेट्रा अँड इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट विथ पुअर फॉलोअप ऑल्सो लीड अ फेल्युअर ऑफ EDP. म्हणजेच त्यांना वेगवेगळ्या प्रकारची रिसोर्सेसची अवेलेबिलिटी नसते. म्हणजे रॉ मटेरियल असेल किंवा मॅनपॉवर असेल किंवा इतर ज्या काही इनपुट्स त्यांना हवे असतात त्याच्याविषयी त्यांना अवेलेबिलिटी नसते. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज असतील ती त्यांना व्यवस्थितरित्या प्रोव्हाइड केली जात नाही किंवा सपोर्ट केला जात नाही. त्याच्यामुळे देखील EDPवरती आपल्याला फेल्युअर आलेलं दिसून येतं. म्हणजे ते प्रोग्राम आपल्याला फेल होताना दिसून येतात. त्यामुळे आपल्याला EDP व्यवस्थितरित्या डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला त्यांना योग्यरित्या इनपुट्स लागतात ते प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं हे गरजेचं आहे. देअर डज नॉट अपियर टू बी स्टँडर्ड कोर्स करिक्युलम इवन इन टर्म्स ऑफ ब्रॉड मॉड्यूल बिंग ॲडॉप्टेड बाय सच इन्स्टिट्यूट. म्हणजेच अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनकडून प्रोव्हाइड केलं जाणारं ट्रेनिंग असेल किंवा जो काही करिक्युलम असेल तो आपल्याला सर्टिफाईड दिसत नाही. म्हणजेच तो कोर्स हा प्रमाणित नसतो, त्याला सर्टिफाईड कोर्स नसतं ते. त्यामुळे जरी त्यांनी ब्रँड मॉडेल जरी दिलेलं असलं त्यांना, तरीसुद्धा ते त्यांच्याकडून प्रोव्हाइड केले जाणारे कोर्स असतील किंवा जे काही ट्रेनिंग असेल ते सर्टिफाईड नसतं. देअर सीम टू बी लो इन्स्टिट्यूशनल कमिटमेंट फॉर लोकल सपोर्ट ऑफ entrepreneur beside low involvement of marketing, voluntary and financial institute in the programs. म्हणजेच अशा प्रकारच्या प्रोग्राममध्ये आपल्याला मार्केटिंग इंडस्ट्रीज असेल किंवा व्हॉलंटरी किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूट असेल यांचा आपल्याला या प्रोग्राममध्ये लो इन्व्हॉल्वमेंट दिसून येते, त्यांची इन्व्हॉल्वमेंट आपल्याला कमी प्रमाणात दिसून येते. नेक्स्ट इज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट डू नॉट शो मच कन्सर्न ऑफ ऑब्जेक्टिव्ह आयडेंटिफिकेशन अँड सिलेक्शन्स ऑफ एंटरप्रेन्युअर अँड फ्लॉप आफ्टर ट्रेनिंग. म्हणजेच फक्त ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात ते आपल्याला कोणत्याही प्रकारचं असं ऑब्जेक्टिव्ह आयडेंटिफिकेशन करताना किंवा एंटरप्रेन्युअर सिलेक्शन असेल किंवा आफ्टर ट्रेनिंगनंतर त्यांचा फॉलोअप घेणं असेल अशा प्रकारचा प्रोग्राम आपल्याला करताना दिसत नाही. ते फक्त ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. द ट्रेनिंग प्रोव्हाइड अंडर द EDP इज नॉट सफिशियंट. म्हणजेच EDPच्या माध्यमातून जे काही आपण एंटरप्रेन्युअरशिपला ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असतो ते आपल्याला सफिशियंट नसतं बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त इतरही नॉलेजची गरज असते. त्यामुळे यांच्याकडून प्रोव्हाइड केलं जाणारं नॉलेज किंवा जे काही ट्रेनिंग असतं ते बिझनेस स्टार्ट करण्यासाठी सफिशियंट नसतं. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मार्केट कॉम्पिटिशन एक्सेट्रा इज नॉट अवेलेबल सफिशियंटली इन EDP. म्हणजेच मार्केट कॉम्पिटिशनविषयी इन्फॉर्मेशन असेल किंवा इतर ज्या काही कॉम्पिटिटिव्ह बिझनेसमधील कॉम्पिटिटिव्ह नॉलेज असेल ते आपल्याला EDPच्या माध्यमातून सफिशियंटरित्या दिलं जात नाही. ते आपल्याला कमी प्रमाणात दिलं जातं. ज्या प्रमाणात आपल्याला बिझनेस ग्रो करायला ज्या प्रमाणात आपल्याला त्या पद्धतीचं नॉलेज हवं असतं त्या पद्धतीचं EDPच्या माध्यमातून आपल्याला नॉलेज दिलं जात नाही. द literature provided in the entrepreneurial development program is outdated and insufficient. म्हणजेच EDPच्या माध्यमातून जे काही आपल्याला साहित्य पुरवलं जातं ते आपल्याला आउटडेटेड असतं किंवा इन्सफिशियंट असतं. एखादा बिझनेस करण्यासाठी ते आउटडेटेड झालेलं असतं जे काही साहित्य पुरवलं जातं ते, किंवा ते आपल्याला सफिशियंट नसतं एखादा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. अशा पद्धतीचे जे काही आपल्याला शॉर्टकम्स आहेत ते आपल्याला EDPमध्ये दिसून येतात. म्हणजेच अशा प्रकारच्या कमतरता ज्या आहेत ते आपल्याला EDPमध्ये दिसून येतात.
Next is type of program for education and training entrepreneur. The various program available for the educating and training entrepreneur are classified as under. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे प्रोग्राम जे आहे ते आपल्याला एज्युकेशन इंडस्ट्रीज असेल किंवा एज्युकेशन एंटरप्राइज असेल, त्याचबरोबर ट्रेनिंग एंटरप्राइज असतील, त्यांना कशा पद्धतीने प्रोव्हाइड केले जातात, कोणकोणते प्रोग्राम प्रोव्हाइड केले जातात त्यामुळे आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये ते फर्स्ट आहे तो म्हणजे short term training course. Such course are provided by the Bombay Management Association, Productivity Council, Indian Merchant Chamber, Bankers Training College, LIC, etc. Such course are vary from 2 to 3 days or 2 to 3 weeks ड्युरेशन. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला क्लासिफिकेशन दिलेलं आहे. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम जे आहेत ते बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन असेल किंवा प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल असेल किंवा इंडियन मर्चंट चेंबर असेल किंवा बँकर्स ट्रेनिंग कॉलेजेस असतील किंवा LIC असेल, यांच्याकडून आपल्याला प्रोव्हाइड केलेले दिसतात. परंतु जे काही ट्रेनिंग दिलं जातं ते आपल्याला ठराविक शॉर्ट टर्मसाठी दिलं जातं. म्हणजे 2 ते 3 दिवसाचं असेल किंवा 2 ते 3 आठवड्याचं असेल, एवढ्या प्रमाणात आपल्या शॉर्ट पिरियडमध्ये ते ट्रेनिंग दिलं जातं. त्यालाच आपण शॉर्ट टर्म ट्रेनिंग कोर्स असं म्हटलं जातं. ते कोर्स या 2-3 दिवसात किंवा 2-3 वीकमध्ये ते पूर्ण केले जातात. नेक्स्ट इज फॉर्मल कोर्स. These courses are in form of entrepreneurial management or similar title offered by universities at the post-graduation level. The University of Mumbai offers this subject at the master degree program in administrative management. Other universities that offer such papers subjects are Karnataka, Andhra, Madras, Punjab, Lucknow, Marathwada, South Gujarat, etc. फॉर्मल कोर्स म्हणजेच काय तर त्यामध्ये आपल्याला एंटरप्रेन्युरियल मॅनेजमेंट असतील किंवा इतर जे काही सिमिलर कोर्स असतात ते आपल्याला युनिव्हर्सिटीकडून पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला प्रोव्हाइड केले जातात. त्यालाच आपण फॉर्मल कोर्स असं म्हटलं जातं. तर मुंबई युनिव्हर्सिटीकडून अशा प्रकारचे वेगवेगळे जे सब्जेक्ट आहेत ते मास्टर डिग्री प्रोग्रामला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंट कोर्सच्या वेगवेगळ्या डिग्री प्रोग्रामला, मास्टर डिग्री प्रोग्रामला हे वेगवेगळे कोर्सही दिले जातात. त्याचबरोबर इतर ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत त्या देखील वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे कोर्स करताना देतात. त्यामध्ये कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, मद्रास असेल किंवा पंजाब असेल, लखनौ असेल, गुजरात असेल, अशा प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे कोर्स डेव्हलप झालेले दिसून येतात. त्यालाच आपण फॉर्मल कोर्स असं म्हटलं जातं. Indira Gandhi National Open University and All Indian Management Association, in addition to several private management and institute, conduct a course in entrepreneurship. म्हणजेच इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी असेल किंवा इतर जे काही ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन असेल किंवा इतर जे काही प्रायव्हेट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्याकडून देखील अशा प्रकारचे एंटरप्रेन्युअरशिप कोर्स हे प्रोव्हाइड केले जातात. अशा पद्धतीने आपल्याला एंटरप्रेन्युअरला ट्रेनिंग आणि एज्युकेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स हे प्रोग्राम हे प्रोव्हाइड केले जातात. नेक्स्ट इज एन्सेलरायझेशन. सो इन दॅट फर्स्ट पार्ट इज एन्सिलरी इंडस्ट्रियल अंडरटेकिंग. The industrial undertaking which is engaged or the is purpose to be engaged in the manufacture or productions of the production of part, components, sub assembly, tooling and intermediate or the rendering of services, and undertaking suppliers or the renders to purpose to supply or under not less than 50% of the its industrial or the services as a case may be to one or more other industrial undertaking, and whose investment is fixed asset in plant the machinery where hold a ownership term over the ownership term or the lease or on the hire purchases does not exist 10 million. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एन्सेलरायझेशन म्हणजेच आपल्याला सहाय्यक जे बिझनेस असतात त्यांना कशा पद्धतीने आपण हेल्प करू शकतो किंवा त्यांना आपण कशा पद्धतीने अंडरटेक करू शकतो या पद्धतीचे आपल्याला याचं आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामध्ये आपण त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल किंवा प्रोडक्शन पार्टमध्ये असेल किंवा जे काही टूलिंग असेल किंवा इंटरमिडिएट म्हणून आपण तिथे काम करू शकतो. त्याचबरोबर त्यांच्या सर्व्हिसमध्ये अंडरटेक करू शकतो. त्याचबरोबर त्यांचं सप्लाय असेल त्याच्याविषयी अंडरटेकिंग घेऊ शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या जे काही त्यांना फॅसिलिटीज हव्या असेल त्याच्यामध्ये आपण अंडरटेकिंग घेऊ शकतो. म्हणजे त्यांना आपण सहाय्यक करू शकतो त्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या कंपनीसाठी देखील आपण म्हणजेच आपण मोर दॅन वन कंपनीसाठी आपण अंडरटेकिंग घेऊ शकतो. म्हणजेच एखादी इंडस्ट्री असेल ती वेगवेगळ्या कंपनीसाठी इंडस्ट्रीसाठी तो अंडरटेकिंग घेऊ शकतो. एकाच कंपनीचं अंडरटेकिंग किंवा इंडस्ट्रीचं अंडरटेकिंग घेतलं पाहिजे असं नाही, तर तो वेगवेगळ्या इंडस्ट्रीचं अंडरटेकिंग घेऊ शकतो.
परंतु कोणत्या कंपनीचं तर त्याची जे काही प्लॅन्ट आणि मशिनरी त्याची स्वतःची असेल किंवा रेंटवर असेल, परंतु त्याचा परचेस हा 10 मिलियनच्या वर असता नाही. म्हणजे त्याची जास्तीत जास्त लिमिटेशन आहे 10,000पर्यंत असलं पाहिजे, तरच आपण त्याचं अंडरटेकिंग घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या कंडिशन आपल्याला एन्सिलरायझेशनमध्ये दिलेल्या असतात. Ancillarization and subcontracting in India started simultaneously with the government setting up enterprise almost in all the core sectors, wise manufacturing equipment of defense, railways, telecommunication, heavy electronic, chemicals, fertilizers, petroleum, petrochemical, ship, aircraft manufacture, and various other engineering and processing equipment. Processing industries, the large industry notably HMT and other public sector undertaking started subcontracting understand and low technology items or to small scale industries which develop a sound base of the ancillarization help proliferation and development of industries. म्हणजेच आपल्याला इंडियामध्ये देखील अशा पद्धतीचं ॲन्सिलरायझेशन किंवा सब कॉन्ट्रॅक्टिंग हे दिसून आले. परंतु त्यासाठी जेव्हा गव्हर्मेंटने स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री चालू केल्या, म्हणजे त्याच्यामध्ये डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर असेल किंवा रेल्वेचं मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा टेलिकम्युनिकेशन असेल किंवा हेवी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतील, त्याचबरोबर पेट्रोलियम, फर्टिलायझर्स, त्याचबरोबर शिप किंवा एअरक्राफ्ट याचं मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा इंडियन गव्हर्नमेंटने चालू केलं, तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात एन्सिलरायझेशन त्याचबरोबर सब कॉन्ट्रॅक्टिंग हे आपल्याला सायमल्टेनियसली चालू होताना दिसलं. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात लार्ज इंडस्ट्री त्याच्यात नोटेबल झाली आहे ती म्हणजे HTML अँड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हे एन्सिलरायझेशन आणि सब कॉन्ट्रॅक्टिंग हे दिसून येतं. याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या स्मॉल स्केल इंडस्ट्री असतात त्या आपण डेव्हलप करू शकतो. त्याचबरोबर त्यांना आपण डेव्हलपमेंट करायला, अशा इंडस्ट्रींना डेव्हलपमेंट करायला आपण हेल्प होत असते. म्हणजे एन्सिलरायझेशनच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या इंडस्ट्री डेव्हलप करू शकतो. त्याचबरोबर त्यांना ग्रोथसाठी, त्यांच्या इंडस्ट्रीच्या ग्रोथसाठी आपण हेल्प करू शकतो. ऑब्जेक्टिव्स ऑफ एन्सिलरी डेव्हलपमेंट. There are some objectives of ancillary development. First is development of employment opportunities coupled with the growth of the entrepreneurship in different field and different part of the country. म्हणजेच एन्सिलरायझेशनच्या माध्यमातून आपण काही ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिले आहेत एन्सिलरायझेशन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून. तर त्याच्यामध्ये पहिलं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज कपल्ड विथ द ग्रोथ ऑफ एंटरप्रेन्योरशिप इन डिफरंट फील्ड अँड डिफरंट पार्ट ऑफ द कंट्री. म्हणजेच एन्सिलरी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून आपण तयार केली पाहिजे. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करून आपण वेगवेगळ्या प्रकारची एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी वेगवेगळ्या फील्डमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण तयार केली पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कंट्रीच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये देखील अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करून आपण एंटरप्रेन्योरशिप एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी आपण तयार केली पाहिजे, असं त्या कंपनीचं असं एन्सिलरी डेव्हलपमेंटचं ऑब्जेक्टिव्ह आहे. नेक्स्ट इज dispersal of the industrial activities in various regions bringing out the desired equitable distribution of the economic power. म्हणजेच ॲन्सिलरेशन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणी इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी पसरवून, म्हणजेच वेगवेगळ्या रिजनमध्ये ॲक्टिव्हिटी पसरवून, त्याचबरोबर वेगवेगळी सेक्टरमध्ये आपण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपण इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी आपण पसरवून त्यामध्ये कशा पद्धतीने इकॉनॉमिक पॉवर डेव्हलपमेंट करता येतील किंवा इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करून आपण कशा पद्धतीने आपण इकॉनॉमिक पॉवर डेव्हलपमेंट करता येईल याच्याकडे आपण लक्ष देत असतो. नेक्स्ट इज द डेव्हलपमेंट ऑफ सिंगल ऑर अ मल्टी डिसिप्लिनरी एक्सपर्टाईज ऑफ डिफरंट फील्ड इन ऑर्डर टू ब्रिंग आउट इकॉनॉमिक ऑफ स्केल. म्हणजेच याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एक्सपर्टाईज वेगवेगळ्या फील्डमध्ये जे काही लोक एक्सपर्टाईज असतात त्यांना आपण एकत्र करून योग्यरीत्या त्यांचा यूज कशा पद्धतीने करता येतील, म्हणजे कशा पद्धतीने आपण त्यांच्याकडचा असलेल्या स्किलचा आपण कशा पद्धतीने उपयोग करू, योग्यरित्या उपयोग करून आपण कशा पद्धतीने योग्यरित्या डेव्हलपमेंट करता येईल, जेणेकरून आपण इकॉनॉमी स्केल आपण वाढवू शकतो, याच्याकडे ते लक्ष देत असतात. नेक्स्ट इज इन्क्रीजिंग द प्रोडक्टिव्हिटी ऑफ स्मॉल स्केल युनिट. म्हणजेच एन्सिलरेशनच्या माध्यमातून आपण जे काही स्मॉल स्केल युनिट असतात त्यांच्यामध्ये आपण प्रोडक्टिव्हिटी वाढवायला आपल्याला मदत होत असते. म्हणजे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह असतं की स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत किंवा जे काही स्मॉल स्केल युनिट आहेत त्यांचे प्रोडक्शन कशा पद्धतीने वाढवून आपण प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीने वाढवता येतील याच्याकडे ते लक्ष देत असतात. नेक्स्ट इज द ग्रोथ ऑफ लो कॉस्ट इकॉनॉमी थ्रू द रिडक्शन्स इन द कॉस्ट ब्रॉट अबाउट बाय
इन ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी फॉलोड बाय द ॲन्सिलरी युनिट. म्हणजेच आपण जे काही युनिट आपण ॲन्सिलरी युनिट जे असणार आहेत त्यांच्याकडे आपण कशा पद्धतीने ॲप्रोप्रिएट युनिट आपण ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने ते फॉलो करतील, ज्याच्या माध्यमातून आपल्याला लो कॉस्ट इकॉनॉमी आपल्याला तयार करता येईल. म्हणजेच आपण लो कॉस्ट इकॉनॉमीमध्ये आपण ग्रोथ करू शकतो, ह्याच्याकडे लक्ष देत असतात. म्हणजे जे काही युनिट असतील त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी वापरता येईल याच्याकडे ते लक्ष देऊन आपण कशा पद्धतीने इकॉनॉमिक ग्रोथ करता येईल याच्याकडे ते लक्ष देत असतात. नेक्स्ट इज टू प्रोव्हाइड इफिशियंट सोल्युशन टू द मार्केटिंग प्रॉब्लेम फॉर द स्मॉल्स एंटरप्राइज इन द इनिशियल पिरियड्स ऑर बिफोर दे रीच द ब्रेक इवन पॉईंट. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतात त्यांना आपण कशा पद्धतीने किंवा स्मॉल स्केल एंटरप्राइज असतात त्यांचा आपण मार्केटिंगच्या प्रॉब्लेमवरती कशा पद्धतीने इफेक्टिव्हली सोल्युशन देता येईल याच्याकडे ते लक्ष देतात. म्हणजे थोडक्यात त्या एंटरप्राइजचं कशा पद्धतीने आपण त्यांच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करता येईल, त्यांना कशा पद्धतीने मार्केटिंग ॲक्टिव्हिटी त्यांच्यासाठी करता येईल याच्याकडे ते लक्ष देत असतात. त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांचा प्रॉफिट कसा वाढवता येईल त्याच्याकडे लक्ष देत असतात. म्हणजे थोडक्यात त्या प्रोडक्टचं मार्केटिंग कशा पद्धतीने करता येईल आणि याच्याकडे ते लक्ष देत असतात. नेक्स्ट इज बेनिफिट ऑफ एन्सेलरायझेशन. फर्स्ट इज द फर्म प्रोड्युसिंग फायनल प्रोडक्ट हॅज चॉईस आयदर टू मॅन्युफॅक्चरर components and use a specialized equipment to the produce the product or the purchase component from other unit. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला काही बेनिफिट दिले आहेत ॲन्सिलरायझेशनचे त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट आपल्याला होत असतात. त्याच्यामध्ये पहिला बेनिफिट दिला आहे तो म्हणजे जो मॅन्युफॅक्चरर असतो ते त्याच्या चॉईसनुसार प्रोडक्ट तयार करत असतो, परंतु ते प्रोडक्ट तयार करत असताना त्याला जे काही इक्विपमेंट लागणार आहेत किंवा इतर जे काही रॉ मटेरियल लागणार आहे किंवा इतर जे काही सेमी फिनिश गुड असतील ते तो त्या स्पेसिफिक कंपनीकडून इक्विपमेंट ते खरेदी करत असतो किंवा त्या ऑर्गनायझेशनकडून किंवा त्या अदर युनिटकडून तो परचेस करत असतो किंवा त्या युनिटकडून तो मॅन्युफॅक्चरिंग त्याचं करून घेत असतो, जेणेकरून तो मेन मॅन्युफॅक्चरर आहे तो आपल्या कंपनीमध्ये जे काही फायनल प्रोडक्ट बनवणार आहे ते योग्यरित्या बनवता येईल याच्याकडे आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट इज if the demand of such components is small, the scales of economy and score saving would not be realized. In such case it would be advantageous to buy the such inputs from the specialized sectors firm. म्हणजेच प्रोडक्शन करत असलेल्या एखाद्या कॉम्पोनंटला आपल्या मार्केटमध्ये जर डिमांड नसेल किंवा त्या प्रोडक्टला डिमांड त्या प्रमाणात नसेल तर आपल्याला इकॉनॉमिक स्किल्स हा कमी होताना दिसतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या इकॉनॉमिकवरती इफेक्ट होताना दिसतो. मग अशा केसमध्ये आपल्याला अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतात किंवा जे काही युनिट असतात की त्यांच्याकडून आपण ते सबसेक्टर फर्म्सकडून आपण ते लागणारं जे काही रॉ मटेरियल आहे किंवा ते जे काही प्रोडक्ट आहे ते आपण खरेदी करून सेल करू शकतो. अशा माध्यमातून आपण ॲन्सिलरायझेशनचा आपल्याला ऑर्गनायझेशनमध्ये बेनिफिट होत असतो. नेक्स्ट इज the subcontracting process leads to the reductions in the overhead and infrastructure's cost, and in this way the enable the present unit is increase production without a corresponding increase in the capital investment, transport cost, and additional layout force. म्हणजेच याच्या माध्यमातून आपण मेन कंपनीचं जे काही ओव्हरहेड कॉस्ट असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट असेल ते आपल्याला रिड्यूस करायला मदत होत असते. कारण जे काही त्याला रॉ मटेरियल लागणार आहे किंवा जे काही सेमी फिनिश गुड त्याला लागणार आहे ते स्वतःच्या कंपनीत मॅन्युफॅक्चर करायचे नसल्यामुळे दुसऱ्या ऑर्गनायझेशनमधून घ्यायचे असल्यामुळे त्याच्यासाठी लागणारं जे काही ओव्हरहेड कॉस्ट असेल किंवा जे काही मॅन्युफॅक्चरिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट जी आहे ती त्याला कमी करता येतील. त्याचबरोबर ती कॉस्ट कमी झाल्यामुळे त्याला जे काही मेन प्रोडक्ट करायचं आहे त्याच्यासाठी प्रोडक्शनसाठी ती कॉस्ट वापरून प्रोडक्शन कशा पद्धतीने वाढवता येतील. त्याचबरोबर कमी कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी करून त्याचबरोबर ॲडिशनल लेआउटची फोर्सचा यूज करून जो फोर्स आहे तो आपल्याला कमी करून कशा पद्धतीने आपण प्रोडक्शन फोर्सवरती फोकस करता येईल याच्याकडे ते लक्ष देत असतात. अशा प्रकारचे बेनिफिट हे ॲन्सिलरायझेशनच्या माध्यमातून होत असतात. Next is the rise in the cost of capital has also been another reason for the growth of ancillarization. म्हणजेच एन्सिलरायझेशनच्या माध्यमातून आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल जी आहे ती कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे लक्ष देता येतं. म्हणजेच आपण जर एखाद्या दुसऱ्या ऑर्गनायझेशनकडून आपण रॉ मटेरियल घेत असू किंवा सेमी फिनिश गुड घेत असू तर आपल्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल ही कमी करावी लागते. म्हणजे जर कॉस्ट ऑफ कॅपिटल वाढत असेल तर आपल्याला बिझनेस करणं परवडत नाही. म्हणजेच हे एक रिझन आपल्याला दिसून येतं की त्याच्या माध्यमातून आपल्याला एन्सिलरायझेशन हे वाढताना दिसून येतं आहे. नेक्स्ट इज फॅक्टर अफेक्टिंग एन्सिलरायझेशन.
So there are some factors affecting the ancillarization. So first is the size of the operation of the several industries nets has increased enormously, with the result in that they are compelled to subcontract some of the items of the productions टू एन्सलराईज. म्हणजेच काही ऑर्गनायझेशनच्या ऑपरेशन ठिकाणामध्ये म्हणजेच त्याच्या इंडस्ट्रीच्या ऑपरेशनची जी काही जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. त्याचा परिणाम रिझल्ट म्हणून आपल्याला ॲन्सलरायझेशनमध्ये म्हणजे त्याच्याकडून प्रोडक्ट होणारे काय प्रोडक्ट्स असतील किंवा त्याला जे लागणारे प्रोडक्ट्स असतील ते त्याला वेगळ्या कंपनीकडून ॲक्वायर करावे लागतात. अशा पद्धतीने ॲन्सलरायझेशनवरती आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजे हे फॅक्टर आपल्याला ॲन्सलरायझेशनसाठी इफेक्ट करताना दिसून येतात. Next is it is more convenience for the large scale manufacturer to get a ancillary unit of the products certain items for them, which is growing complexity of the management of the large scale manufacturer can now concentrate on the problem of organization, marketing, finance, etc., rather than the fighter away their energy to find raw materials and farming productions plan for manufacture of several minor items which goes into the final assembly. म्हणजेच ॲन्सिलरायझेशन हे आपल्याला मोठ्या लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरसाठी आपल्याला उपयोगात त्यांना दिसून येते. म्हणजेच लार्ज स्केल इंडस्ट्री ज्या आहेत त्यांना अशा प्रकारचे छोटे छोटे युनिट हे ॲन्सिलराईज केल्यामुळे त्यांना त्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी हेल्प होते. कारण त्यांना आता रॉ मटेरियल फाइंड करण्यापेक्षा वेळ घालवण्यापेक्षा त्यांना ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर मार्केटिंग आणि फिनान्स कशा पद्धतीने योग्यरित्या हँडल करता येतील याच्याकडे ते लक्ष देत असतात. रादर दॅन रॉ मटेरियलच्या प्रोडक्शनमध्ये. म्हणजेच त्यांना जर प्रोडक्शन युनिट जर छोटे युनिट जर करायचे असेल त्यांना प्रोडक्शन युनिट तयार करावे लागतील. मग त्याच्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात होत असतो. मग अशा वेळी ॲन्सलराईज करणे, दुसऱ्या ऑर्गनायझेशनकडून अशा प्रकारचे छोटे प्रोडक्ट घेणे हे त्यांचा बेनिफिशियरी ठरत असतं. अशा पद्धतीने आपल्याला ॲन्सलरायझेशनवरती इफेक्ट होताना दिसून येतो आहे. नेक्स्ट इज लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरर कॅन इकॉनॉमीज ट्रान्सपोर्ट कॉस्ट, स्टोरेज स्पेस एक्सेट्रा बाय सबकॉन्ट्रॅक्टिंग रादर दॅन बाय प्रोड्युसिंग द सम कॉम्पोनंट्स देमसेल्फ. म्हणजेच काही ज्या लार्ज स्केल इंडस्ट्रीज आहेत त्या आपल्याला ट्रान्सपोर्ट कॉस्ट बेअर करायला तयार असतात रादर दॅन किंवा स्टोरेज स्पेस हे तयार करायला तयार असतात. कारण त्यांना एखादी जे काही स्मॉल स्केल युनिट लागणार आहे किंवा जे काही छोट्या प्रमाणात किंवा छोटे जे काही पार्ट लागणार आहे ते स्वतः तयार करण्यापेक्षा त्यांना ते ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बेअर करायला, त्याचबरोबर स्टोरेज कॉस्ट बेअर करायला त्यांना बेनिफिशियरी ठरत असतं. अशा पद्धतीने आपल्याला ॲन्सिलरायझेशन तयार होताना दिसून येते. अशा प्रकारे जे काही वेगवेगळे फॅक्टर आहेत ते आपल्याला ॲन्सिलरायझेशनवरती इफेक्ट करताना दिसून येतात. Next is a problem faced by the ancillary unit. Immediate problem faced by ancillary unit is their vulnerable to varieties in the demand. When the large scale manufacturer productions as end product face shelfness in demand, the ancillary unit supplying the components in heat herd and may have remain practically ideal unit and unit the demand of the end products reviews. ज्या ठिकाणी आपल्याला काही ॲन्सिलरी युनिटला काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात ते दिलेले आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे तो म्हणजे व्हरायटीज इन डिमांड. म्हणजे प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंगकडून येणारी डिमांड ही आपल्याला व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दिसून येते. म्हणजे युनिटमध्ये असेल किंवा प्रोडक्शनमध्ये असेल ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची डिमांड ही लार्ज स्केल इंडस्ट्रीकडून येणारे आपल्याला दिसून येते. कारण लार्ज स्केल इंडस्ट्री ज्या डायरेक्ट एंड प्रोडक्ट तयार करत असतात किंवा एंड प्रोडक्ट फ्रेस करत असताना त्यांना ज्याप्रमाणे डिमांड वाढत असतात त्याप्रमाणे आपल्याला ते ॲन्सिलरी युनिटकडून त्या प्रकारची डिमांड करत असतात. ते युनिटची प्रोडक्शन करणं हे त्यांच्यासाठी गरजेचं असतं. अशा प्रकारची जे काही डिमांडची व्हरायटीज असते किंवा प्रत्येक युनिटला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रोडक्ट प्रोव्हाइड करावे लागतात ॲन्सिलरी युनिटला. अशा पद्धतीचे जे काही प्रॉब्लेम फेस असतात ते करावे लागतात. नेक्स्ट इज प्रोडक्शन ॲपरेचर इन द ॲन्सिलरी युनिट इज हायली स्पेशलाइज इन द टेलर टू द मीट द रिक्वायरमेंट ऑफ द पर्टिक्युलर असेंब्ली. म्हणजेच जे काही प्रोडक्शन युनिट्स असतील किंवा जे काही ॲन्सिलरी युनिट्स असतात त्यांच्याकडे जे काही प्रोडक्शन इक्विपमेंट असतात किंवा उपकरणं असतात ती पूर्णपणे हायली स्पेशलाइज असतात. म्हणजे ते स्पेसिफिक प्रोडक्टसाठीच तयार केलेली असतात स्पेसिफिकली. त्यामुळे त्यावेळी ते पर्टिक्युलर प्रोडक्टसाठीच ते तयार केलेले असतात. त्यामुळे जर एखाद्या ऑर्गनायझेशनने प्रोडक्टची थोडं चेंज करायला लागितलं तर त्या आपल्याला त्या ॲन्सिलरी युनिटला ती मशिनरी चेंज करून त्याच्यामध्ये त्याची इन्स्टॉलेशन कॉस्ट आहे ती त्याला बेअर करावी लागते. मग अशा पद्धतीने इफेक्ट आपल्याला ॲन्सिलरी युनिटवरती होताना दिसून येतात.
In India, the ancillary unit leans to heavily on large scale unit. This dependence may be unavoidable in the initial stage of the development, but the ancillary is able to stand on its own. म्हणजेच आपल्याला इंडियामध्ये जे काही ॲन्सिलरी युनिट आहे ते आपल्याला पूर्णपणे लार्ज स्केल युनिटवरती डिपेंड दिसतात. हे डिपेंडन्सी आपण अनअवॉइडेबल आहे, म्हणजे अवॉइड करू शकत नाही डिपेंडन्सी, कारण ॲन्सिलरी युनिटला पूर्णपणे हे लार्ज स्केलवरती डिपेंड राहावं लागतं. परंतु ते स्वतः देखील स्टँड अलोन बिझनेस करत असतात, म्हणजे स्वतः बिझनेस ते करत असतात. अशा पद्धतीने आपल्याला जे काही प्रॉब्लेम असतात ते आपल्याला ॲन्सिलरी युनिटवरती होताना दिसून येतात.